अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज मराठी निबंध। अंधश्रद्धा ही एक अशी बाधा आहे की ज्यामध्ये माणूस तर्क, विवेक आणि बुद्धीचा वापर न करता केवळ भावनावर विश्वास ठेवून चुकीच्या गोष्टी मानतो आणि पाळतो। आज 21व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये नित्य नवीन शोध लागून मानवाने प्रगतीची नवी उंची गाठली आहे। असे असूनही आजच्या आधुनिक युगात देखील अंधश्रद्धेचे साम्राज्य समाजात पसरलेले आहे। अज्ञान, भीती आणि चुकीच्या समजुती यामुळे ह्या अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या पुढे चालत आहे। धर्म, देव, भूत, पिशाच, जादूटोणा यांच्या नावाखाली सामान्य लोकांचे शोषण होत आहे। त्यामुळे समाजाला अंधश्रद्धेपासून मुक्त करणे आणि त्याला खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन देणे ही आज काळाची गरज बनली आहे। अंधश्रद्धेचे स्वरूप आणि सामाजिक प्रभाव। समाजात अंधश्रद्धा आणि कृपा दिसून येतात। तथाकथित बुवा बाबांच्या चमत्कारावर विश्वास, देवाच्या नावाने नरबडी, ग्रहण काळातील चुकीच्या समाज, वाईट सावली, भूतबाधा, भानावती, आळापिळा इत्यादी असंख्य रूपे आहेत। शहरी भागांपेक्षा ह्या अंधश्रद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आहेत, कारण तेथे शिक्षणाचा प्रसार कमी आहे। मात्र हे लक्षात घेण्याजोगे आहे की अंधश्रद्धा केवळ अशिक्षित किंवा अल्पशिक्षिता पुरत्या मर्यादित नाही, तर उच्च शिक्षित आणि स्वतःला विज्ञाननिष्ठ बनवणाऱ्या लोकांमध्ये देखील याचे प्रमाण आढळते। अंधश्रद्धेमुळे होणारे सामाजिक नुकसान फार मोठे आहे। यामुळे लोक भौतिक समस्यांचे निराकरण करण्याऐवजी अतार्किक उपायाकडे वळतात। एखाद्या आजाराचे निदान आणि उपचार डॉक्टरकडे न जाता बंधुबाबाकडे केले जाते, ज्यामुळे रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो। समाजातील महिलांना विशेषतः याचा फटका बसतो। महिलांना डायन करून त्यांच्यावर अन्याय आणि मारहाण केली जाते। अशा प्रकारे अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक आयुष्यालाच नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीला मारक ठरतात। अंधश्रद्धेची ठळक उदाहरणे, प्रकार, विवरण, परिणाम। भूत पिशाच बाधा एखाद्या व्यक्तीचे वर्तन अचानक बदलले की भूतपिशाच आहे असे समजले जाते। मानसिक आजाराचे योग्य उपचार ऐवजी झाडाफुंकरीचे अवलंब केला जातो। जादूटोणा, पाण्याची दिवे पेटवणे, नारळातून वस्तू काढणे, त्रिशूल विजेवर टाकणे असे चमत्कार दाखवले जातात। लोकांची फसवणूक होऊन पैशाची लूट होते। नरबळी व यज्ञ मुलगा होण्यासाठी किंवा संपत्तीसाठी बालकांचा बळी दिली जाते। मुलांची हत्या, पुत्रकामेष्टी यज्ञासाठी शेकडो टन सामग्री वाया जाते। ग्रह नक्षत्रांची भीती, शनी वक्री, ग्रहदोष अशा भीती जीवनातील निर्णय प्रतिकूल होतात। मानसिक ताण निर्माण होतो। अंधश्रद्धेचे मूळ कारणे। अंधश्रद्धेची मुख्य कारणे अनेक आहेत, त्यापैकी काही प्रमुख खालीलप्रमाणे। ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार कमी होणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, मृत्यू, अपघात, आजार यांची भीती, निसर्गातील घटनांचे शास्त्रीय ज्ञान नसणे, रोगांची कारणे न समजल्यामुळे ते देवीचा कोप असे समजले जात असते। पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या चुकीच्या समजुती आणि रूढी, शुभ कार्यात विधवेचे पांढरे पाऊल न पडणे ही समजूत याचे उदाहरण आहे। काही लोकांची समाजातील अशिक्षित आणि भोळ्या लोकांना पासून पैसे कमवण्याची हे लोक बुवा, बाबा, तांत्रिक यांचे रूप घेतात। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी उपाययोजना। अंधश्रद्धा दूर करण्यासाठी एका पाठोपाठ एक असे अनेक उपाय करणे गरजेचे आहे। समाजात विशेषतः ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे। शाळांमध्ये विज्ञान विषयावर भर देणे, विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग दाखवणे, चर्चा घडून आणणे, यामुळे लहान वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो। प्रत्येक घटनेचा तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लावणे गरजेचे आहे। घटनेचा तर्कशुद्ध विचार करायचा, त्याला प्रयोगाची जोड देऊन मगच जरूर ते निष्कर्ष काढायचे। अशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आवश्यक आहे। भोंदूबाबा, जादूटोणा करणारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यात आला आहे। देव किंवा धर्माच्या नावे कोणीही शोषण करीत असेल तर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद केली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे। अशा संस्था ग्रामीण भागात जाऊन प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करतात आणि खोटे चमत्कार प्रयोगाद्वारे उघड करून दाखवतात। अंधश्रद्धा ही आपल्या समाजाला लागलेली एक प्रकारची कीड आहे, जी हळूहळू सर्वत्र पसरली जात आहे। ही कीड समाजाच्या मनाला भीती आणि अज्ञान यावर जगते। याचा समाजावर आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन ही केवळ एक सामाजिक जबाबदारी नाही, तर राष्ट्रीय प्रगतीसाठीची अनिवार्य आवश्यकता आहे। प्रत्येकाने आपापल्या स्तरावर तर्कशुद्ध विचार करणे, विज्ञान निष्ठा पसरवणे आणि अंधश्रद्धेला विरोध करणे गरजेचे आहे। फक्त याच मार्गाने आपण एक बलवान आणि प्रगत समाज उभारू शकतो। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।